एवांशी टीव्ही पाहता पाहता एकटीच खेळत आहे. ईशिन स्कूलमध्ये गेला आहे, आता येईलच थोड्या वेळात. तसं पण येण्याचा वेळ झालेलाच आहे. आणि ताई इकडे भांडे घासत आहे. आज ताई थोड्या लवकर आल्या. इथे मी माझं ड्रिंक थंड व्हायसाठी ठेवलेलं होतं, तर हे आता मी घेऊन घेते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता महाशिवरात्री जवळ येत आहे, तर त्यानिमित्ताने एक मस्त अशी हेल्दी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही जी रेसिपी आहे ही झटपट बनवून तयार होते. तर चला फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूया. बेबीने इथेच दूध ठेवून दिलं, तिने थोडंसं पिलं आणि थोडं ठेवलं. आता उन्हाळा सुरू झाला, तर त्याच्यामुळे कसं बाहेर राहिलं तर लवकर खराब होते, तर म्हणून फ्रीजमध्ये ठेवून देते. जेव्हा तिला लागेल तर गरम करून देईल. गॅसची फ्लेम इथे मी ऑन केलेली आहे आणि एक कढई इथे ठेवलेली. आता यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेत आहे. तर 1 कटोरी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त असलं तरी चालेल, फक्त एवढं की शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे. चांगले भाजले असले की याची साल कसं ना इझिली निघते, तर आपल्याला याची साल काढायची आहे, तर त्याच्यामुळे मी कमी फ्लेमवरती भाजून घेतलेलं. तर शेंगदाणे भाजून झाले आहे. मी आता शेंगदाणे खाली ठेवले आणि तिथेच दूध पण गरम करायला ठेवलं. तर अर्धा लिटर दूध कमी फ्लेमवरती गरम व्हायसाठी ठेवलेलं आहे. आणि हे शेंगदाणे थंड झाले तर बघा इझिली ना याचं साल निघत आहे. शेंगदाणे हे थोडे असल्यामुळे कसं हातानेच मी याची साल काढते, पण जास्त प्रमाणात शेंगदाणे असले आणि साल काढायचं असलं तर काय करते ना, किचनमधला टॉवेल घेऊन घेते, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते आणि मग दोन्ही हाताने छान वरून घासून घ्यायचं, म्हणजे इझिली ना शेंगदाण्याचे जे साल आहेत निघतात. तर हे बघा याचे पण छान साल निघाले आहे. आता एक मी हे चाळणी घेतलेले आहे, ज्याच्याने आपण तेलातलं फ्राय केलेलं काढतो ना ते, आणि अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं. तुमच्याकडे अशातनं चाळणी असेल तर याचा वापर करायचा, नाही तर याच्यापेक्षा अजून दुसरं कुठली मोठी असेल चाळणी तर ती पण घेऊ शकता, म्हणजे जास्त कचरा पण होत नाही आणि छान असं साफ पण होतात. तर हे शेंगदाणे मी एका कटोरीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता कसं ना फ्रेंड्स, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याचा विचार करून मी ही रेसिपी बनवलेली आहे, कारण याच्यामध्ये आपण फ्रूट्सचा पण जास्त वापर करणार आहोत आणि ही थंडी रेसिपी खूप छान वाटेल खायला. तर दूधसुद्धा छान गरम झालेलं आहे. इथे मी भिजवलेले साबुदाणा टाकलेला आहे अर्धा कटोरी. थोडा साबुदाणा पण कमी जास्त असला तर चालेल. आता इथे थोडा मी जो मोठावाला साबुदाणा असते ना तो टाकलेला आहे. तुमच्याकडे बारीक असेल तर बारीक पण यूज करू शकता, किंवा साबुदाणा भिजवलेला नसेल तरी पण तुम्ही असंच 1-2दा वॉश करून घ्यायचं आणि मग दुधामध्ये टाकून घ्यायचं. साबुदाणा भिजवलेला असला तर कसं लवकर पकतो आणि साबुदाणा भिजवलेला नसला तर तो पकायला वेळ लागतं. जोपर्यंत छान पकत नाही तोपर्यंत पकू द्यायचा. तर साबुदाणा छान पकलेला होता, तर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली. इथे काही मी फ्रूट्स कट करत आहे. तर इथे सेब घेतलेला आहे, केळ आहे, त्याच्यानंतर अंगूर आणि डाळिंब आहे माझ्याकडे. तर याचे छोटे छोटे पीसेस कट करून घेते, म्हणजे खायला पण इझी जाईल आणि मुलांना पण हे, म्हणजे ही जी रेसिपी आहे ना ही मुलांना पण खूप आवडेल. हेल्दी आहे, सोबतच टेस्टी पण वाटते. ही महाशिवरात्रीचा उपवास कसा उन्हाळ्यामध्ये येतो, तर उपवासामध्ये जास्त तळलेले पदार्थ न खाता हेल्दी फूडच खा, किंवा खूप कमी ऑइल असलेला पदार्थ खा, कारण जास्त ऑइली पदार्थ खाल तर तुम्हालाच त्रास होऊ शकेल. तर फ्रूट्स वगैरे तुम्ही उपवासामध्ये घेऊ शकता. वाटलंच तर अशातनं रेसिपी बनवून ठेवू शकता. ही उपवासाला पण खाता येईल आणि उपवास नसेल तरी पण खाता येईल. हेल्दीच आहे ही रेसिपी. तर इथे मी सर्व फ्रूट्स कट करून घेतलेले आहे आणि आता एका बाउलमध्ये टाकत आहे. सोबतच आता यामध्ये डाळिंब टाकते. तर मी आधीच डाळिंब सोलून ठेवलेलं होतं, कारण इवांशीला पण द्यावं लागते. सकाळी उठलं की तिला भूक लागलेली असते, तर काहीतरी पाहिजे असते, तर मग तिच्यासाठी फ्रूट्स वगैरे फ्रीजमधून आधीच काढून ठेवून देते मी. डाळिंब कसं सोलून राहिलं तर मग कसं इझी होऊन जाते तिला द्यायला पण. तर मी अशा प्रकारे आधीच सोलून एका डब्यामध्ये भरून ठेवते. आता इथे मी मुंगफली टाकत आहे. तर पूर्ण नाही टाकणार आहे, थोडे मुंगफली इथे टाकत आहे, थोडे ठेवत आहे. याच्यामुळे ना खाताना मुंगफलीचा टेस्ट खूप छान वाटेल, म्हणून मी अख्खेच यामध्ये टाकलेले आहे. बाकीचे जे मुंगफली आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. तर अर्धा कटोरी मी फ्रूट्समध्ये ॲड केलेले होते आणि अर्धा कटोरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. सोबतच ड्राय कोकोनट टाकत आहे. तर हे 4-5 चमचे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही टाका, नसेल चालत तर ते
स्किप पण करू शकता. तर हे बघा मी दोन्ही छान मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. तर थोडं हलकं जाडसरच ठेवलेलं आहे. एकदम बारीक पावडर नाही करायची आहे. तर गॅसची फ्लेम मी आधी बंद केलेली होती, कारण जे साबुदाणा आहे हा पकलेला होता म्हणून. पण आता परत मी गॅसची फ्लेम ऑन करते. हे बघा साबुदाणा मस्त सॉफ्ट झालेला आहे. तर इथे मी शेंगदाणा आणि कोकोनटचं जे पावडर होतं ते ॲड करत आहे. तर पूर्ण टाकून दिलेलं आहे. गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि फक्त थोड्या वेळच पकू द्यायचं, खूप जास्त पकू द्यायचं नाही आहे. फक्त 1 मिनिट मी याला पकू दिलेला आणि गॅसची फ्लेम बंद केलेली. कारण जास्त जर शेंगदाणे एकदम पकले ना तर मग त्याचा टेस्ट चांगला येणार नाही. थोडे हलके असेच कच्चे असले तर छान वाटेल. तर गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर इथे मी मिश्रीचा पावडर टाकलेला आहे. तर अर्धा कटोरी मी मिश्रीचा पावडर घेतलेला होता, पण पूर्ण नाही टाकला. मला असं वाटलं की खूप जास्त गोड होईल म्हणून मी थोडंच टाकलं आणि आधी चाकून बघत आहे. जर लागेल तर मग वरून टाकता येईल. पण हे परफेक्ट झालेलं होतं. हे जे साबुदाण्याचे मिश्रण आहे थंड होऊ द्यायचं आणि मगच या फ्रूट्सवरती टाकायचं. गरम गरम बिलकुल टाकायचं नाही. तर गरम गरम तुम्ही यामध्ये टाकाल ना तर जे फ्रूट्स आहेत ना त्याचा क्रंचीनेस चालला जाईल आणि खाण्यामध्ये मजा येणार नाही. तर आधी छान रूम टेम्परेचरवरती थंड होऊ द्यायचं आणि मगच हे जे साबुदाण्याचे मिक्सचर आहे हे टाकायचं. आता हे छान मिक्स केलेलं आहे मी. यामध्ये आता काही ड्रायफ्रूट्स ॲड करते. तर जे पण तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर ते तुम्ही यामध्ये ॲड करायचं. तर इथे मी काजू घेतलेले आहे, बदाम आणि मनुका घेतलेले आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे खजूर पण ॲड करू शकता किंवा मखाना पण टाकू शकता. पण मखाना ना छान आधी रोस्ट करून घ्यायचं आणि नंतर शेवटी टाकायचं. लास्टमध्ये जेव्हा तुम्ही सर्व कराल ना, कोणाला बाउलमध्ये वगैरे द्याल तेव्हा टाकाल. म्हणजे ते क्रंची वाटेल, खायला पण छान वाटेल. तर आता हे मी थंड व्हायसाठी फ्रीझरमध्ये ठेवत आहे. तर 10 ते 15 मिनटामध्ये हे छान थंड होऊन जाईल. तर बेबी इथे बसून TV बघत आहे. तिला भूक लागलेली होती तर ग्रेप्स दिले खायसाठी. तशी पण ती सकाळी उठते तर तिला एकतर बॉटलमध्ये दूध देते, नाही तर मग फ्रूट्स देऊन देते. ईशिनच्या टिफिनमध्ये आज पराठे दिले होते तर पराठे पण होते, तर थोडं तिला पराठे पण चारले होते. तर हे बघा मस्त असं थंड झालेलं आहे. तर आता हे आपण सर्व करूया. तर 10 ते 15 मिनटामध्ये असं खूप जास्त थंड नाही झालेलं होतं, पण ठीक आहे. एकदम मला खूप जास्त थंड पण नव्हतं पाहिजे. तर हे आता एका बाउलमध्ये काढून घेते, कारण बेबीला पण चारायचं होतं. तर तिला मी एकदम खूप थंड थंड नाही देत आहे सध्या तरी. तर झटपट बनणारी, हेल्दी, एनर्जी देणारी, इम्युनिटी वाढवणारी, शरीराला थंडावा देणारी अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही या महाशिवरात्रीमध्ये आदल्याच दिवशी बनवून ठेवू शकता. रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे. तर आता हे टेस्ट करते मी, कारण फ्रूट्सवाले जे पण रेसिपी असतात ना ते मला खायला खूप जास्त आवडतात. आणि फ्रेंड्स, खायला खरंच खूप मस्त वाटत आहे. एकदा नक्की तुम्ही ही ना रेसिपी ट्राय कराल. तर चला फ्रेंड्स, नंतर भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.